तर नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मजेतच असेल, मजेत राहावं लागेल, कारण तुम्ही तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब केला ना. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काही यूज केलेलं मटेरियल आहे त्या सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्या मटेरियलला मी एक पासवर्ड दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि व्हिडिओला असतील व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलवर आपल्या नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि जे काय बाजूला बेल आयकॉन येईल त्याला ऑलवर सेट करून टाका. तर चला मग लगेच आपण आजच्या व्हिडिओला एडिट करायला सुरुवात करूया. तर सर्वात काय करायचं आहे, ॲडमिशनला अशा वगैरे ओपन करायचं आहे. जे काय मी बिटमार्क आणि शेकीपेचे जे काही पीसीएट दिले आहेत ते ओपन मारायचे. ॲडमिशनमध्ये ओपन मारल्यानंतर सर्वात अशा प्रकारे बिटमार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. तर याच्यात मी एक लेअर आधी ॲड करून दिलेली आहे, म्हणजे करायची काही विषय नाही ब्लेंडिंगची. तर सर्वात काय करायचं, पॉलिच्या ऑप्शनवरती खालती क्लिक करायचं आहे आणि वरती येतं मीडियाचा ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करायचं आहे. आता ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे ते फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे आणि या फोटोला काय करायचं आहे, तुम्ही शेवटपर्यंत जायचं आहे, शेवटलापर्यंत यायचं आहे आणि शेवटपर्यंत या फोटोला अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. तर आता या फोटोला जर तुम्ही शेवटपर्यंत वाढवून घेतलं तर काय करायचं आहे, तुम्ही तर मध्ये एक मी बीड दिलेला आहे तिथे यायचं आहे आणि तिथून इथे काय मध्यभागी तुम्हाला हा फोटो करून घ्यायचा आहे. तो मध्ये ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हे फोटो दोन भागी होऊन जाईल. तर आता काय करायचं आहे, एका फोटोवरती पहिल्या फोटोवर दाबून धरायचं आहे, या लेअरच्या खालती घेऊन यायचे आणि जे काही इकला पण फोटोला आहे लेअरच्या खालती घेऊन यायच्या. बघू शकता अशा प्रकारे लपलप करून जाईल. तर त्यानंतर काय करायचं, डबल पॉला त्याशिवाय क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. यातून एक तुम्हाला मी लेअर बनवून दिलेली आहे, ते लेअर ॲड करायचे आहे आणि शेवटपर्यंत जायचं आहे आणि या पण लेअरला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. आता या लेअरवरती दाबून धरायचं आहे, जे काही लेअर आधी जी आपण ॲड करून दिलेली त्या लेअरच्या अशा प्रकारे खालती घेऊन यायचं आहे. तर त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि जे काय मी कीबोर्ड दिलं आहे ते सर्वात आधी अशा वगैरे ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं, जे काय पहिला फोटोला इफेक्ट आहे ते कॉपी करायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, 3 लाईनवर क्लिक करून इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बिटमार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं, जे काय पहिला फोटो आहे ते त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, 3 लाईनवर क्लिक करून पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघू शकता काहीसा लुक अशा प्रकारे आपला या व्हिडिओचा दिसून जाईल. तर त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल कीबोर्डला आपल्याला ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं, जे का दुसऱ्या फोटोवरती इफेक्ट आहे ते कॉपी करून घ्यायचं आहे. जसं आपण आधीचा इफेक्ट कॉपी केला होता तर त्याचप्रमाणे हा पण इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि डबल बिटमार्कला ओपन करायचं आहे. आता जे काय दुसरा फोटो आहे तर त्या दुसऱ्या फोटोला हा इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचा आहे. तर हा इफेक्ट दुसऱ्या फोटोला पेस्ट केल्यानंतर इथून डबल बॅक यायचं आहे आणि डबल आपल्याला कीबोर्डला ओपन करायचं आहे. तर आता जे काही दोन फोटो आपण कीबोर्डमध्ये दिले होते आणि त्याच्यावरती जे काय मी 4 लेअर दिलेले आहेत, तर ते म्हणजे 3 लेअर आहेत बघू शकता. ते तिन्ही लेअरवरती आपल्याला इथून कॉपी करायचं आहे. त्यासाठी कोणत्या पण एका लेअरवरती दाबून धरायचं आहे आणि इथून जे काही तिन्ही लेअर सिलेक्ट करायचं आहे, या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. तर आता त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बिटमार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं आहे, डब्याच्या ऑप्शनवरती डबल क्लिक करायचं आहे आणि इथून पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे. आता हे लेअर अशा प्रकारे लागून जातील. म्हणजे हा तिन्ही लेअरचा विषय HDR आहे, काही विषय नाही, HDRचा म्हणजे हे करायचा होता. तर त्यानंतर काय करायचं, परत ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं. एक मी बॉर्डर दिली असेल ते बॉर्डर ॲड करायची आहे आणि या बॉर्डरचे जे काही त्याच्यावरती क्लिक द्यायचं आहे आणि ब्लेंडिंग त्याच्यात जायचं आहे, लाईटिंग त्याच्यात द्यायचं आहे आणि स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे आणि या बॉर्डरला इथून शेवटपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. तर आता त्यानंतर जे काय आपला आजचा व्हिडिओ जे काय बनवून रेडी झालेला आहे. तर आता काय करायचं आहे, हे व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी वर शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता आजच्या व्हिडिओ काय एक्सपोर्ट व्हायला सुरू झालेला आहे. तर मित्रांनो, मग आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं आहे. तुम्हाला पासवर्ड पण भेटला असेल, सगळं भेटलं असेल. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जे काय आपल्या चॅनलवर बाकीचे व्हिडिओ आहे ते बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.